काय काय करू राहिली? काय नाही, बैस ना. किचन मध्ये होती. आवरला कामधंदा? हा. हा? आवडलं ना. लय नको काम करे जाऊ जरा. का? जाम होऊन जाशील तू. हा? काम तर सारखी करावं कामातच लागतं राहते. ना. थोडं मा काय पास जाईन आता. आता तुमच्याकडे रोज पाहते, किती पाहू आता. आता रोज खाय म्हणजे आता 3च दिवस लग्नाला झाले. हा? मग काय झालं, थोडंफार काम करावं लागतं ना घरात. आपण लग्न कायला केलं? काय केलं. बरोबर आहे की नाही? एकूण पाहासाठीच केलंय ना. आणि मग आवाज दिला का लगेच यायचं टपक्यान. हा? बरोबर आहे की नाही? मग किती टाइम झाला, आता लगेच तर आले मी. हा, आली तू बरोबर आहे. बरं कसं काय वाटतं? बरं आहे मग ना? किती पाहतच राहू का असं? नाही नाही, मी काय म्हणतो तुला करमत ना आता इथं? हा? मग कसं काय वाटत तुला? थोडं अवघड वाटतंय, पण काय नाही. काय वाटत? काय नाही, थोडं कसं तरी हे वाटतंय. काय पण होते, नवीन नवीन आहे ना, थोडस तुला जड. आता मी सिटीत राहत होते ना, एक हा. एक गावच्या टाईपचे ना, खेड्यावरती आली. म्हणून ते काही नाही काही नाही, जाईल तुला करमून. आता हवा कसं आहे, पाणी चांगलं आहे पण. आपण दोघंच येणं, काय दुसरं कोणी आहे का? बरं आहे की नाही? हम्म. बाय कुणी आलं तर कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. शेजारी पाजारी आपले, बरं का? पण आलं तर काही लक्ष नाही द्यायचं, नाही नाही, सारखं काय बोलायचंच नाही. बोलायचं तेवढं पुरतं. ते म्हणतील बाबराव आहे का घरी, हा. तर म्हणायचं नाही आताच गेले. पण लगेच दरवाजा लावून घ्यायचं, मध्ये मध्ये राहायचं. लय करून बाहेर नाही राहायचं. बाहेर नाही अरे राहायचं. गेले लोक चांगले नाही. हा. हा, मावले आतापर्यंत अशाच बायका पळू पळू गेल्या. किती पडवले? 3. अरे बापरे, मग काय सांगितलं? मी चौथी आहे का? ही शेवटचीच केली म्हटलं आता बस. याच्यावर आता आपलं. चार बाहेर करतोय. हा? चार बाहेर. हा, मग तुम्ही मला कधी म्हटलं नाही असं. म्हटलं होतं ना तू आजारात आहे का काय? आई बापायला बोललो होतो मी. जाऊ दे, आता झालं तर झालं. काय हा. बरं मी काय म्हणतो, हे बघ, पोरीला जावायला माहिती केलं पाहिजे ना आपण. मग तुम्ही काय अजून कॉल अजून बोललोच नाही, अजून काढलं पाहून राहिला. लावा ना कॉल. बरोबर आपल्या पोरीला ना जावायला. हा, लावा घेऊ बोलून त्यांना. मग. ठेवू त्यांना 1-2 दिवस तिला, आहे की नाही? लावा. हॅलो जावाई, बोला ना. काय काम चालले? काय नाही हो, ते चालू आहे वावरामध्ये. आमची पोर आहे ना, ती पण आहे ना. आहे का? हा. बरं मी काय म्हणतो, या ना एखादा घर का मारा. हो. या फिरत फिरत. अहो तुम्हाला सासूबाई आणली मी. बाबा. हा, कधी हो? आता 3 दिवस झाले ना लग्नाला. हा का? हा बरं ठीक आहे, चला येतो मग, चला. हा, मग सासूबाईलाच विचारू घेतलं, म्हटलं कार्य जावायला तरी माहिती करू म्हटलं असं. बरं बरं ठीक आहे, येतो. चला 1-1.5 तासात येतो मग मामा. हा, मग काय करू, मग मटणाची भाजी बिजी बनवून ठेवतो. हा. मग जेवण बिवण करायला. हा, नाही आम्ही आलोच बनवायला, मग लगेच कुठं बनवून ठेवतो. बरं बरं, चालेल चालेल, तुम्हाला टाइमच लागेल यायला ना. हा चालेल. तोपर्यंत भाजी गार पडून जाईल. बरं बरं ठीक आहे. मग गरम मस्त ताव आणू मस्त व्हायची तरी बिरी. बरं. हा, हा चालेल चालेल, या मग दोघं या. हा हा, ठीक आहे, चला. येऊ राहिले पाहुणे बरं का. किती लय वेळात? लय खुश झाला जावं. किती वेळात येते? आता त्याला लांबून यायचंय, येतील आता निघतील, पुरीला सांगतील असं का तो आपण बायको केली बा असं तसं. त्याची चर्चा होईल आता दोघांना. रागवणार नाही ना तुम्हाला? नाही ना, करा ना, उलट ती माई पोर इतकी समजदार आहे. हा. म्हणशील बरं या वयात म्हाताऱ्याला भाकरी तुकडा करायला खाऊ घालायला केली. मग पोरले हुशार, मावली पोरले हुशार. पाहतो आता आई, येऊ द्या. हा, येतीलच ती आता. हे बघ, मटणाची भाजी अशी भारी बनवायची. हा, मस्त रात्री कशी बनवली तो तशीच बनवायची. छान बनवते ना. हा, जवायला लय तिखट चालत बरं का. लय तिखट नाही बनवायचं. तिखट नाही चालत. नाही तिखट नाही खाती भाजी, मॅडम बनवायची मॅडम. पण मी तिखटच बनवते. बरं आता काय केली भाजी तो? आता आता ते मेथीची भाजी, फ्लावर. मेथी फ्लावर केली का? 2 भाज्या बनवल्या का? बस चल मग जेवण करून घेऊ, चल. तोपर्यंत येतील पाहुणे आहे की. भाकरी भाकरी मस्त गरम गरम आहे, हा रे? खाऊन घेतो. अरे हा. हा, चल. काजल. काय बाई? अय, काय हो म्हाताऱ्याचा फोन आलता. तुम्ही म्हातारा नको म्हणत जाऊ बर का. का बरं? नीट म्हणायचं का तुझ्या वडिलांचा फोन आला होता तुझ्या म्हणून. वडिलांचा फोन आलता, आपल्याला जायचं तिकडे. काय झालं अचानक? मामाचा फोन आलता, मामा मला म्हणत होते नवीन मामी आणले बा, मग चल ना पाहून येऊन ना. नवीन मामी? नवीन मामी म्हणजे काय? अहो, तुला दुसरी आई आणली मामानी. आता ग बाई, म्हणून त्या दादाची तर तराची बाई, माझ्या आई मेल्यापासून नुसतं बायकावर बायकाच करू राहील. जस काय त्यांना डिगरचून ठेवायचंय घरावर. त्यांची भाकरीची सोय नाही. हा तेवढं आहे म्हणा. चल मग आवर, तू पटकन आवर ना, जाऊन आपण. पण आता एवढ्या जणी गेल्यात सोडून.
हिने जायची सोडून वाटतं. ते तिथे गेलो पाहू तर कशी कशी काय. चाल मग आवर पटकन, टाइम झालाय. हा ये तुमच्या आईचं लुगडं धुईत होते ना मी. हा मरणाचं मळून ठेवती एक साईडला. हा चल हा? आवर. नको गागो तू रिकाम नको डोकं लावू. गागू चल नको बच्ची. म्हणजे काय जायचंच आहे पण मग आधी स्वतःच्या जाऊ का आईला मी? समजून एकटा जाऊ सांगा. जा ना तुम्ही तिकडे मा बापाने तुमच्यासाठी जेवण वाढून ठेवले. पण येडी तू मला लय तिकडे ये राहतो. तुला काय सांगावं आता. हा चल ना आवर ना पटकन, टाइमपास काय करू हा, राहिली चला. पटकन. आवर होय तू, जायचं आवर म्हणलं का नुसतं उदळ तिंडायला लागत तुम्हाला. आलो बाई अगदच दम्मानी नाही तर नॅशन घरात गाडी. कसे दादा बरे का? बरे बरे. आता झाले का? हा आता झाले. बस. काय राम चाललंय? राम पाहुणे. राम राम. राम राम राम. बसा. बरे बरे, तब्येत बरी. हा ना हा. काय झालं अचानक बोलावलं? येतं बाई मला काही चाटा ठोकू राहिले. मला म्हणून राहिले म्हणे मला दुसरी आई आणली. हा आणले ना. आता का बाय काय झालं? 3 दिवस झाले लग्नाला. 3 दिवस झाले. हा. तुम्ही आम्हाला खबर नाही बोलवलं मामा. काय झालंय आता म्हणलं पाहुणे बोला ते ना लांबून आणलेलं आहे. तुम्हाला एवढी खुशीची गंमत वाट राहिली का? इडं भाऊबत नाव ठेवत्या आणि तुम्ही म्हणत्या आम्हाला लग्नाला वेळ काय. मग आता माझे 4थं लग्न आहे. ते काय दुसरं लग्न होतं का मग त्याला? मग काय जावाय तुम्ही हसत आहे. आपण पण दादा मी म्हणते या वयात लग्न करायचं कामच काय? अगं आता तू विचार कर काय काम म्हणजे. आता घरी कोणी राहते का सांग बरं. एकटा मी. हा थंडी गारठ्याचं परत तुला सांगतो स्वयंपाक पाणी करायची सोय झाली. मावाली भाकरीचा तुकडा तर भेटेल ना आता खायला. अहो माकडे आले असते लेकीचे राहिले असते तर काय कोण काय म्हणलं असतं. जावाय दारात हा? एवढं लवकर येऊन परवडता का सांग बरं. मग अगं. एवढ्या 4 केल्या त्या नाही राहिल्या. आता ही 5वी राहील का? नाही 4थी ना ग. 5वी काच. हा 4थी आणि मग बरोबर. आणि काय झालं ते का मायामुळे नाही निघाल्या. हे गावातले लय ना रायवळ लोक आपले. तुम्हाला बाबरावने बायको केली का नुसते घरके मारायची. मी अंतर कसं तुला माहिती ना. तुला आहे अंतर कसं आणायचो. एकदम असे डोळ्यात खूप असेच प्रत्येकाच्या असे आणतो मी. आता माझी चॉईसच तशी. ही कशी काय माहिती आता. तू लय लांबून आणली. मामा पण तुम्हाला शोभत नाही हो या वयात मग असं. अहो जावे आता काय सांगावा. झोप येत नव्हती झोप. झोपायचं आणि काय आता? झोपायला आणि खायचं आणि याचा काय संबंध. अगं आता काय सांगा पुरी. थंडीचे दिवस हं. 2-2, 3-3 गोदाड्या घ्यावं तरी झोप थंडी वाजायची नुसती. आता गेली का थंडी थंडीच गेली आता. बया. ते जेव्हा कपडेच घेत नाही अंगाव. हा का हा बरं आहे बरं. इतकं ताणून झोपतो ना तुला सांगतो. हं. ती बळच उठी ती बळस. मग उठा. स्वयंपाक पाणी करून देत असं ना आता. हा मग डायरेक्ट ताट येत हातात. हो मामा हा पुढे बोला ना आमच्या हा तुमच्या मामीला का मग. ए बरीशा. अगं माई पोर आली जवळ आले चाल. मनीषा नाव आहे. हा भारी नाव ये. आहे. नमस्कार नमस्कार. बस खाली बस. बाई तुझ्या आई. हा बस बस. नाही नाही काय नाही बसाल बस खाली बस. बस बस. हाय काजल हा. तुझी आई पाय कशी हा? गंज देख नाही बाई. अं? पण आता येईन दिवा लावला पाहिजे. मग ती देवा लावायला जाणेल का मग ती हा लावते हा, रोज. दिवाबत्ती लावी ती का? अगं बाया लयच गोंडस आहे मग. आम्ही का MP वरून आणली बरं का MP वरून. बाई. हा पाहिलं ना कधी दाखना दिवा आणि दादा तुम्हाला भेटत तर कशा बाई अशा एवढे दाखण्या. काय एकदा मी घर सोडलं का हा. 2 दिवसात बाई घरात. मामा हा आपल्याला ना? पाहून एखादं असं काय हो काय पटत आहे तुम्हाला. मजा केली हो मजा केली असं. म्हणजे माई पोर एवढी सोन्यासारखी पोर देईल तुम्हाला. जीव लावित नाही ना मला. हा नाही का पाहुणे जेवले नाही का. जीव कसं लावायचा आता खायला देते प्यायला देते कपडे धुईते धुणं सगळं मग? घरातलं आवरीते. सगळं आवरीत राहते पण मला वेळच देत नाही ती. काय म्हणजे तुम्ही कुठे जाते मी येतच त्या काय मग त्याच्या मागे हो. काम राहते. काम राहते पण तिचं काम नाही का. नवरा आलाय कामावरून आला काय त्या संग बोलावा काय हा? आता दादा ह्या बा यायची आई एवढं मोठं धुणं काढून ठेवी ती. हा हा खरकटे भांडे वरच्या मांडणीच्या सांगा खाली बरं आता. काढी ती. तुमचं करायचं का तुमच्या आईचं करायचं सांगा महापुरीला. अहो पण आईचं किती काय 2 लुगडे धुवायचे राहत आणि काय एवढे. नाही. दोन नाही एका दिवसात 4-4 लुगडे बदली ती. हा रे हा मग का बरं असं करते हाटव्यात म्हणा काय हो मामा काही नका चावू. का तुमच्या आईला कोणी आता पाहणार या वयामध्ये एवढं पातळ बदली ती. मामा तुम्ही काही नका चावू काय? काही नका बोलू हा. वय झाले आता ती तुमच्या व्यवस्थित पोरीला राहा. दाखवा ना मग तुमची पोर कशी वागत ते नाही कळत कशी तुम्हाला. वागती मी मग काम ए ते जाऊ द्या. तुम्ही ना
इथं आपल्या उकरांनी आलो आपण आहे ना माझ्या आई पाहायला आलो इड सोड विषय तू गप्पच. बरं पा कस काय वाटले बरे ना लय भारी दादा. स्वयंपाक अशी बारी करती हा आमच्या पोराच्या मुलीला असं काय करताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे की काय अगं बाया आल्या आल्या माझी साईड घ्यायला लागली. मग पाय बरं तुम्हाला वहिनी माहिती होईल अजून किती छान आहे आमची मुलगी आणि तुम्ही असं करताय. होईल ना तुम्हाला छान चांगली वाटली ना मम्मी मी तुला. हा. मी तुला मम्मी म्हणले चालेल ना. चालेल चालेल. हा मग मी यायची लेक आहे. पाहिजे तिच्या हाताला इतकी चव आहे हा अशी भाजी बनी ती हा का पार बघूला पुसून खावा बाया, बोंबलाची भाजी येते की दादा. अरे सग कोणती भाजी बनवून घे कोणती पण बाहेर ना ते हे काय म्हणतात वो क्या बोलते हैं मटन मटन लाते आप मटन हाँ, वो भी बनाते मस्त हो हा ना टेस्टी अरे वा आता काय मराठी बोलायचं शिकून घे. करते करते काय करी ती. शिकते असं. हा बरं मी काय होतं आता तुम्ही आले हं. आता तुम्ही काय करा थांबा आजचे दिवस मी मटण घ्यायला जातो नाही मामा आजचे दिवस नाही थांबणार मग वाटलं जेवण बिवण करून निघून जातो बर जेवण करून निघून जा आता मी जातो मटण आणतो हा. मस्त मटण बनायला आहे तुमच्या सासूला हा मटन नाही आणलं का तुम्ही अजून काय म्हटलं तुम्हाला टाइम लागेल म्हणजे का तुम्ही यायच्या आधी बोकड्या कापून ठेवायचा होता काय तुमच्या पुढे लगी. ए बाई अशी बोलत राहते मग. बरोबर ना पाहुणे मग तू लगेच कसं कारण ठेवायचं प्रेमात बोलायला लावा नाही ए नीट बोल ना मग पाहिलं का म्हणे तुम्ही आणून नाही ठेवलं का जस काय यायला आधीच असं ताट वाढून ठेवायचं. ना तुमच्यामुळे मुलगी असंच बोलते का बडा 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 अहो लय बोगस ती काही बोलत राहते ऐकतच नाही काही बोगस होते मग तेव्हा कशाला पटली. बोगस नाही जवाई ती ना खूप काय म्हणतात हुशार आहे हुशार. हा तर असं पुढं पुढं बोलत नवऱ्याला बोलत काही बरं तू तोंड बंद कर ना आता तू काला पुढं पुढं बोलत हो, बरोबर बोलताय जवाई जरा जवाय पुढं जवाय पुढं लय चरचर नाही बोलू जरा आई आमच्या मध्ये डोक्यावर पदर घ्या त्या जावई आले. पदर घे असं आहे का? हा पदर घे मला काय तुमचं ते काय माहिती नाही बाबा. शिकावं लागल. हा हळूहळू शिक आता. कसं लागतं? कसं आहे ना दादा कसं वाटतं मी आता? एकदम मस्त हो कशी वाटते म्हणून नाही आपली इडली प्रथा आहे तशी. हे आमच्या बायाचं खांद्यावरून पदर खाली पडत नाही. हा? एक नंबर आहे म्हणलं हा मग मामी म्हणजे काय आज नाही करायचं. दादा तुला आवडली ना पण लय भारी आहे. मग आवडली ना जाऊ द्या तुम्हाला 2 टायमाच्या भाकरी ठोकून घाली ना बस. माझ्या डोक्यात ताण कमी झाला नाही तर हातानेच करावं लागायचं सगळं हं. कपडे धुवायचे पाणी तापायचं आंघोळ मी स्वतः एकट्यानेच करायची स्वयंपाक बनवायचा भांडे कुठे धुवायचे तो लय डोक्याला ताण होता मावाला मला रोजचा आहे ना दादा लय वाईट वाटायचं बरं का. हा. माझा बाप असा हाताने करीत सगळं. हा हो, मला मामा, काय ते मटन बिटन आणून चालेल मग जा तुम्ही म्हणा बरं मी काय काम करते. हा तुझ्या आता घरात काय तू मसाले बिसाले तयार करून ठेव हो, हो, हो. हा मी मटण आणायला जातो बरं तुम्ही करता का आराम मी ना आराम नाही करीत. मग? मी ते संत्रीचा बाग लावला होता ना. आपल्याला का हा 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 संत्रा खायला जाते का पाहते ना आता आले का काय बरं द्या. जाय तू संत्र्याच्या वावरात जाय संत्रा असेल चांगलं चांगलं घेऊन ये तुला खायला हा ना मग घरी घेऊन जातो आता असं सांग 2 तुला. वर्ष झाली तशी आलीच नाही इकडे. हो, मामा ती जाईल तिकडं जा तुम्ही दोघे जा या नाही, संत्रा दाखवून आण पाहुण्याला नाही, नाही, अहो, मग खरं जाम झालं. हा काय बरं पाहुण्याला आराम करू दे असंच आळशी. हा काय हा ऐ, म्हणून मला तुला राग बरोबर का? येतो. तुला असं वाटत आहे ना, तू वापाशी आले मुसकडं जोडीन तू पाहिलं का दादा. अगं तोंड बंद कर ना काय बर आळशी बिळशी हिला समजून सांगा बरं का जाऊ दे. येणार नाही हिला इकडून. नाही नाही हो नकाच नको हा. भांडू नका बरं पाहुणे तुम्ही आराम करा वा, तुम्ही वा. आणि तू काय कर संत्रा घेऊन ये बरोबर जाऊन आपल्याला आणत हा मी येतो मटण घेऊन हा हा? हा चल बस इडच तुम्ही तू. मामा ते गेले ना हा हा गेले बा चला आईला मालच एक नंबर आहे मामाने अशी मामी आणली ना आईला काय करावं काय नाही असं बरं ठीक आहे पाहू आता जुगाड होता का नाही आईला नाही तर मग काय चला पाहू काय आहे, काय काय करते काय नाही मामी काय करताय हा काय नाही ते थोडं ते कोणाचा तरी कॉल आला होता पाहत होते म्हणजे. या ना बसा ना काय तुमच्याकडे अशी काय पद्धत नाही काय काय जावं आले बोलत जा ना बसा नाही ना नाही तसं काय नाही ते बसा आता बसा ते अहो काही लागू स्वयंपाक नका. करायचा आहे ना मला. स्वयंपाक करता येईल बसा तुम्ही काय म्हणताय? काय नाही हे कस काय जुगाड जमलं तुमचं मामाचं तुमचं अरे आमचं ना काय सांगू आता सारखं इकडे अहो लाजू ते नका काय तिकडं फिरायला आले होते हम्म. MP मध्ये. हा, हा, मग काय नाही असंच भेट झाली. हा. आमचे रिलेटिव्ह आहे तिकडे ते आले होते. मग भेट झाली नाही ओळख झाली मग झालं आमचं थोडंफार. हा, हा. हो. काय मामात काय पाहिलं तुम्ही मला काही कळतच नाही अरे अहो यांच्या 3-4 मामात काय कसलं पाहिजे मग मामाने दागिने दिले ना 4-5 किलो सोनं
वावर वगैरे सगळे हा. माझ्या नावावर करणार आहे. करणार आहे, केलेलं नाही ना अजून? नाही केलं नाही, अजून खाली साईन करायची बाकी आहे. हा का? मग म्हणून मी त्याला आता इतकं म्हातारा माणसाला मी कसं काय तुम्ही पण समजू शकता ना. आणि तेच म्हणलं मामाला कसं काय बा असं एवढं चांगलं जुगाड हे झाला बा. काय आहे ना, सगळं दिलं ऐश्वराम आहे, काय आहे मला मग इतकं मामा टेन्शन नाही. नाही आहे. तुम्हाला सांगू मामाकडे ना कोणतीच बाई टिकत नाही, हा? कोणतीच बाई राहत नाही असं. आणि मी कुठे राहणार आहे, मला कोणी चांगलं भेटलं ना तर मी पण टिकूच्या राहणार खाली. त्यांची प्रॉपर्टी हातात आली ना पडून जाते मी पण. बरं मी काय म्हणतो, हा. मी माझ्या संग राहता का तुम्ही? तुम्हाला एक नंबर ठेवतो रूम अगं बाई, पण तुमचं सांग कसं. तुम्ही विषय सोडा नाही, त्यांना काही सांगायचंच अरे नाही पण ना. ते आमची मुलगीचे जे तुम्ही नवरे आहे ना. असू द्या हो, हा? असू द्या, तुम्ही लय भारी दिसते एकदम. आता काय, आणि ती मुलगी नाही का मस्त दिसते. मी लय भारी दिसतो मामी. असं नसतं पण तुम्हाला आवडत नाही का मी? अरे तसं मग? नाही, छान आहे दिसायला, काही नाही ते पण मग? आता अहो, मी ऐका ना, आता ऐका ना. झाली आहे, दोन 2 मिनिटं ऐका ना. 5-6 दिवस झाले. 2 मिनिटं ऐका ना, तुम्हाला आहे ना सिटीमध्ये एक रूम घेऊन देतो, तिथं आहे ना वाटल्यास आपण दोघं राहू, हा. नाही तर मग असं काहीतरी जुगाड करू, पण तुम्हाला सिटीमध्ये रूम घेऊन देतो, मस्त तिथं राहतो, किराणा बिराणा भरून देतो, हा. तिथं राहा, मस्त आपण दोघं राहू तिथं. ही मर्दे यांचा हे विषय पण सोड. थोडा टाइम पाहिजे ना मला. आणि ते तुमची बायको. हा, मर्दे तिचा विषय सोडू द्या, हा? पाहते त्यांचं काय काय नाही. अरे पण ते काय प्रॉब्लेम झाला तर नंतर. मी आहे ना, काहीच प्रॉब्लेम होणार नाही, त्यांना काय माहिती मीच नेली बघा म्हणून. मला वाटतं तुम्ही ते प्रॉपर्टी साठी तर नाही करत आहे ना असं. हो, तुम्ही मला लय आवडलं. तुम्हाला नाही आवडत का मी? नाही आवडले तसं मग पण. आवडलं तिच्या जवळ या ना मग. हा? बरं मी काय म्हणतो, ऐका ना मामी, मग निघायचं का आपण? कुठे जाऊ ना, आत्ताच निघून जाऊ. मग इथे काय करता येईल? आता आत्ताच निघून तुमच्या जाऊ बरोबर. मग. अरे पण जेवण नाही का बनवायचं काय आपल्याला? जेवणाचं जाळ भाऊ द्या मोर दे, आपण हॉटेलला जेऊ मोर दे. हा, तुम्ही खरं सांगताय का? म्हणजे मला विश्वास नाही बा तुम्हाला. तसं नाही, पण विचारून ते घेते ना, म्हटलं. ऐका ना. इकडून पळाले ना मग इकडं पण 2 गेले मिनिटं ऐका ना तिकडनं पण. मामी, 2 मिनिटं ऐका ना मामी. हा. मामा गेले मटण आणायला. हम्म. हा, हा. ते यायच्या आता आपण दोघं फाटा सोड डायरेक्ट, कोणाला कळून नाही यायचं तुम्ही. आताच्या आता. हा, ऐका ना, तुम्हाला एक सांगतो, हा. ते मामाने तुमच्याकडे दागिने दिले ना, हा. दागिने पण घ्या, त्यांचे पैसे बिशे असं नसते सगळं घ्या, सगळं आहे सगळं माझ्याकडे. आहे ना हा, कपाटात. कपाट. मग ती बॅग बिग भरा, मी त्यावर बाहेर लक्ष देतो, हा. आवरलं का लगेच आणि त्यावर गाडी बिडी वळून ठेवतो. आणि ती हम्म? ती तिचा होद्या जाळा, ती अशी मला आवडत नाही ती. हा, लय पुढं पुढं असं आहे बोलत ती. काय? हा, म्हणजे असं. आले आला माझ्यावर डोळा होता तुमचे मग नाही. तुम्ही लय भारी दुसरा चला. हा? बरं मग मी भरते सगळं. हा? आणि हे बघा नंतर मला ते सोडून जाऊ नका हा मग. आणि सोडायला मी एवढे हे करू राहिलो का? हा? चला त्यावर पटकन आवडता, आवरा पटकन, तुम्ही घ्या बॅग बिग घ्या, पण मी ना बाहेर लक्ष देतो बरं का. हो. पटकन आवरा. बॅग मध्ये. हो मामी, आवरा ना पटकन, कोणीच नाही बाहेर. अरे काय मामी तुम्ही अशी आता काय करता? आता मामी मामी म्हणणार आहे का मला तुम्ही? बरं ठीक आहे. मामी नका म्हणू हा आता. हा, नाही मी येणार नाही हा. मनीषा चालला पटकन, आवरला पण टाइमपास नको नको. चप्पल पुढे तुझी चप्पल. घाल पटकन. चल. सगळंच घेतलं मी. असं पैसे वैसे दागिने सगळेच भरले. बस ना पटकन, कोणी पाहिलं तर ते सवय नाही त्याला. काय राहिलं नाही ना? चला. फोन बिन डायरेक्ट स्विच ऑफ नाही, करून नाही, ठेवा. चला. हा चल. चला भाऊ, आता आहे ना मटण घेतलंय, जावायला आणि पुरीला मटण खाऊ घालतो. मनीषा, हे मनीषा, पाहू ना ते कुठे गेले जावाई. मनीषा, ते कुठे गेली? इकडल्या घरात नाही. ते देवा नाही मोकळाच आहे, जावाई दिसते नाही. हं? कुठे गेली? काजल, हे काजल, काय दादा? घरी ये, घरी ये. काय करू राहील तिकडे? आले आले. ये लवकर. जावायची गाडी दिसाना. काय काय? झालं एवढं पळत का बोलावलं तुम्ही मला? तो नवरा कुठे? इथंच होते घरी. घरी? हा. मग गाडी दिसाना, घरातही दिसाना, पाहिलं मी. बाई गाडी घेऊन कुठे गेले असतील बाई?
काही गावात तर नाही गेले काही आणायला? आणि तू आई दिसा ना घरात. आई दिसा ना हा आता ग बाया. मम्मी आय मम्मी. नाही ना आता सगळं पाहिलं मी. भाई कुठे गेले मग हे? तरी तुला म्हणत होतो अगं इड तू राय, तुला लय संत्र्या आवडल्या. अहो दादा मी पाहायला गेले होते संत्र्या पिकल्या काय ते पिकले नाही कच्चे आहे अजून. बरं फोन लाव पाय बरं तुझ्या नवऱ्याला. हो म्हणा कुठे म्हणा मटण शिजत झालं म्हणा. कुठे शिजला अजून? म्हणजे आणलंय बा असं शिजत असं बोल ना. कुठे गेले का प्याय बियायला गेले काय? नाही नाही ते दारूने पिती. त्याचं काय सांगा सासरोडे आल्यावर लय नख राहते जावायचे. हा ते आहे. मग? अहो दादा फोन लागा ना बंद दाखवू राहिलेत. बस हा थांब मी मम्मी लावून पहा बरं. याला लावून पाहतो ना. ए, फोन तर स्विच ऑफ आहे. फोन स्विच ऑफ आहे. यायचाय फोन स्विच ऑफ पण तिचा आहे फोन स्विच ऑफ. दादा हा, आ! आता काय आता काय रडते? अहो कुठे गेला माझा नवरा? आता मला काय माहिती आता. तू आई दिसणार तो दिसणार पाहुणा. बाई माझ्या नवऱ्याला काय करावं आता म्हणजे हे बा, इकडे ऐका दादा. मास्टर आई नाही घरी माझा नवरा नाही घरी. दोघ जण कुठे निघून तर नाही गेले. तुम्ही मागाशी पाहिलं का माझा नवरा कसा पाहत होता तिच्याकडे? आता मी काला पाहू आता म्हटलं जावई ये. हा, ती सासू लागती त्यांच्यावाली बरोबर. सासू लागते पण मला काय तिची चालचलणूक बरी नाही वाटली बाई. अगं कशी काय चालचूल नाही बरोबर वाटत. तो आज नवऱ्याचं मला काहीतरी हे झालं. माझ्या नवऱ्याचं मन काय? फिरलं मन. मग आता फिरणच ना मन. ती असे आवडले जम्पर घालू लागली. हा मग तिची राणी मानत हे आजपर्यंत आम्ही नाही घातलेत असे. हे बा इथं पर असे इथपर्यंत घाललेले. आवडल्या पट्ट्या घालून राहिली म्हणलं कोणचा गडी माणूस पाहिनच ना. हा पण तिची राणी मानत तशी. तिचं काय करू लोकच तसा आहे तिचा. हा अहो तुमचं झालं लूक पण इड माझं काय आता नवरा गेला ना. आता तो नवरा गेला आणि माई बायको नाही गेली का सांग. पण मग तुमच्या संसाराचा नाश व्हायलाच आहे आधीपासूनच. पण आता माझ्या बी झाला. अगं पण आता आतापर्यंत गावातल्या जोडीदाराने मावल्या 3 बायका पळवल्या आणि आता 4थी बायको जावाई घेऊ पळाला. हा बाई दादा काय करायचं आता? तर काय करायचं आता आपण दोघांची तोंड जोडायची दोघांची. भाई मग आता तोंडात आणायला कोण नाही बाई. मला तर लय पस्तावा आला. आले नसते तर बरं झालं असतं. काय आले मी पस्तावा केला इकडे येऊन. हिला आता काय करू. हे मटण काय भावात नाही पडलं. जगमाला बोलवलं दादा तुम्ही आम्हाला इकडे. अगं म्हटलं लग्न झालंय कार्य जावायला दाखवून द्यावा. यायला ते जावायचं वेगळंच निघालं मावाला. हा एका जावई नाही ती चालू बाया निघाली चालू बाया. अगं काची चालू बाईची काय चूक आहे. जावाई जर तो सगळं संत्र्याच्या वावरात आला असता तर काल ही गोष्ट घडली असती. मला तर वाटतं इनच मानावऱ्याला फितावला असं काहीतरी. कुठली ती तुम्हाला टाव ठिकाणा माहितीये का? एमपीची ती का जवळची का? आता कधी पोहोचायचं आपण तिकडं? आता काय पोचून ती काय काय गवसणार आहे का आपल्याला? मग मानावऱ्याला कसं आणायचं आता? आता तो डावरा काय आता तो डावरा गेला तिच्या मागे लागला ना. आता काय कुठं पाहायची आता आपण. मग आता मी इडच राहू का आता आयुष्यभर? मग आता काय मामुळे तोय खंडाळा बांडाळा झालं. मी आई नसती बायको केली तर तोय खंडाळा बांडाळा झालं नसतं. दादा पण मला नव्हतं वाटत जावं असं निघल म्हणून. मला आहे ना आता अगं पुरी अजून काय सांगावा 3 दिवस झाले ते 4 दिवस तुम्हाला बोलावलं अजून आणि म्हणून नाही काही नाही काही म्हणजे नाही. तुम्हाला इड मानावरा गेला हनीमूनचा पडला होय? आता काय करू तू सांग आता. बाई काय करावं बापाला बाप म्हणावं काय म्हणावं? इड मानावरा पडून गेला आणि बाबाला हनीमूनचं पडलं. आता तुमचं एवढं आहे का? मग आता काय करते म्हटलं आता करायचं जेव्हा आलं तर म्हटलं भेटले ते घ्यावा करून जाऊ म्हटलं. दे मरू दे मीच माघारी जाऊन पाहते बाई तिकडे नेली का काय ती भावानी. आता इड काय घरी करू? काला जाईल की त्याचे आई बाप बोलणार नाही का त्याला. हा नाही मी मा सासू सासऱ्याला सांगेन मानावऱ्याला कुठून नाही धरून आणीन. तुम्ही ना अशाच बसा बाया आणीत घरी. तुमच्यामुळे मा फार संसाराचा नाच झाला. मी म्हणलं मा बापाचं तरी ध्यान असन. मा बापात स्वतःच्या बायकोचं पडलं हनीमूनचं पडलं पण स्वतःच्या लेकीच्या संसाराचं पडलं नाही. अगं बघा तो संसार म्या मोडला का? पण काय आणली ती भावानी? ती जर आणली नसते मानावऱ्याला घेऊनच पळाली नसती ना. मग आता तुमच्या वेळी मी उपाशीच राहू का कवर आहे पण सांगा. नाही आता ना तुम्ही 2-2 भाकरी खा. आता जाडे लटवा. हा झालं ना आता माझं केलं ना नास बस झाला. आता तुम्ही खात बसा. हाय ना काय लय डोक्याला ताण झाला. माझं झालं वाईट त्याच्या मागं महापुरीचंही झालं वाईट.
हां त्या जावायला लाज वाटली पाहिजे ना. कुशाल सासू घेऊ पळालाय. हां त्याला कुशाल म्हटलं लग्न झालं आपलं कार्य जावायला बोला सासूला भेटतील मस्त व्हायची. पण पिऊन आला का काय गाडचं. हां बरोबर ते प्यायच्या नादात घेऊन पळाला. नाही आता जातो मी घरात जातो आता एखादा खांबा मारितो. मी वर तांगड्या करून झोपतो मग आता काय करणार आहे. याच्या पुढं परत बायकोही नको काहीच नको. शहरात ते मटण कच्चंच खावं का काय काय नको.